इथे काही स्त्रिया पोळ्या करत आहेत आणि सगळा मिळून जो प्रोग्राम आहे हा साजरा केला जातो. मस्त गोल गोल पोळी घुमत आहे. त्यामध्ये एक स्त्री जी आहे ती पोळ्या पलटवत आहे आणि चुलीवरच्या ह्या पोळ्या खायला खरंच फार छान वाटतात. जुनं ते सोनं ज्याला म्हणतो आपण तेच खरं वास्तव्य आहे. पण आधुनिक काळात बदल हा जरुरी आहे, कारण की टाईम जो आहे हा प्रत्येकाकडे कमी असतो आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गोष्ट बदल हा जरुरी आहे. इथे छोटूसा त्याचं बच्चू आहे आणि त्यानंतर पिल्लू काय करत आहे? ये ये ये. अरे बापरे, अरे बापरे. छान मस्त दिसून राहिला तू. तू घाबरतो का रे? घाबरते तू? माझी साडी खाते. अच्छा, माझी साडी खाते. यांना भाषा कळतं की नाही कळत, पण समजून साडी आहे. प्रेम मात्र जरूर कळतं. पशु असो पक्षी असो, प्रेम हे आवर्जून कळतं त्यांना. दुसरा भाग जर बघितला तिथे लहान मुलांना जेवण वाढल्या जात आहे आणि हा जो आहे याला वाढायला थोडं वेळ झालेला आहे, तर हा डोकं ठोकत आहे. मजेशीर गोष्ट. आणि नंतर यांचा जेवणाचा जो सुरुवात आहे ती जेवणाची सुरुवात होत आहे. दिवस बरेच्या बाद आत्ता दिसल्या म्हटलं. अरे मी पहिले सकाळीच आठवण केली होती की मग म्हटलं मामीकडे जाऊन बोलन. मग ह्या गोष्टीमध्ये बोलूनच गेली. तुमच्या संग राहून गेलं. कुठे गेला हो का? गाईच्या संवाद होत आहे. हे अनोळखं आणि फार छान असं घर म्हणजे गावचं घर आणि गावाची जी मजा म्हणायची ती काही वेगळीच असते आणि ती मजा फक्त आणि फक्त गाव